जय हिंद एव्हरीवन। मित्रांनो, इंडियन पोस्ट गार्ड 2024 ची नवीन भरती सुटलेली आहे। त्यामध्ये टोटल 44,228 जागा आहेत। तुम्ही थंबनेल बघितला असेल, टायटल बघितला असेल आणि बऱ्याच जणांनी ह्या भरतीची नोटिफिकेशन पण पीडीएफ बघितली असेल। मित्रांनो, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्या मित्रांना ह्या भरतीबद्दल काहीच माहित नाही। तुम्हाला पूर्णपणे A to Z माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, टोटल जागा किती आहे, टोटल पोस्ट किती आहे, या भरतीसाठी तुमचं शिक्षण किती असलं पाहिजे, तुमचं एज्युकेशन किती असलं पाहिजे, या भरतीसाठी तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे, त्यानंतर मित्रांनो ऍप्लिकेशन फी किती असणार आहे, फॉर्म भरण्याची स्टार्टिंग डेट, लास्ट डेट पूर्णपणे तुम्हाला माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, की सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशीच नवीन नवीन भरतीचे अपडेट, नवीन गव्हर्नमेंटच्या भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील। इंडियन पोस्ट गार्ड रिक्रुटमेंट 2024 ची भरती आहे। त्यामध्ये टोटल जागाची जर आपण बात केली तर टोटल जागा 44,228 जागा आहे। भरपूर मोठ्या जागा आहे आणि ह्या जागा ज्या आहे मित्रांनो, हे स्टेट वाईज वाटलेल्या आहे। मी आपल्याला महाराष्ट्रासाठी किती जागा आहे पूर्णपणे तुम्हाला स्क्रीनवरती माहिती दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पूर्ण अपडेट जे आहे भरतीचं हे सगळं तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळेल। तर चला, व्हिडिओ पूर्णपणे स्क्रीनवरती नक्की बघा आणि लक्ष देऊन बघा, तुम्हाला पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये माहिती मिळून जाईल। मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती चेक करू शकता, पोस्ट ऑफिस GDS भरती 2024 ची भरती आहे। मित्रांनो, ही जी पोस्ट ऑफिसची भरती आहे त्यामध्ये टोटल पोस्ट 2 पोस्ट आहे। मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता, GDS ब्रांच पोस्ट मास्टर BPM त्यामध्ये नंबर 1 ची पोस्ट आहे। त्यानंतर नंबर 2 ला तुम्ही चेक करू शकता, नंबर 2 GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ABPM अशा 2 पोस्ट आहे याच्यामध्ये टोटल। ह्या दोन्हीमधून तुम्ही कोणत्याही पोस्टसाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर मित्रांनो, टोटल व्हॅकन्सीची जर आपण बात केली याच्यामध्ये तर टोटल व्हॅकन्सी 44,228 व्हॅकन्सी आहे। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे चेक करू शकता, आपलं जे एज्युकेशन पाहिजे, आपलं शिक्षण पाहिजे, ह्या भरतीसाठी तुम्ही फक्त 10वी उत्तीर्ण असले पाहिजे। जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असेल तर ही भरती तुम्ही देऊ शकता। त्यानंतर मित्रांनो, नंबर 2 म्हणजे दुसऱ्या पोस्टसाठी मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर नंबर 2च्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर मित्रांनो, ह्या भरतीसाठी तुमचं एज लिमिट 18 ते 40 वर्ष या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। जर तुम्ही असेल तर ही 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही भरती देऊ शकता। ओके, त्यानंतर इथं बघा, SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे, OBC साठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे। मित्रांनो, जर नोकरीचं ठिकाण जर आपण बघितलं तर नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे। तुम्ही इथे चेक करू शकता, नोकरीचं ठिकाण जर आपण बघितलं मित्रांनो तर नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे। त्यानंतर मित्रांनो, ऍप्लिकेशन फी आपण बघू। फॉर्म भरण्याची फी जनरल, OBC, EWS कास्टसाठी 100 रुपये फी आहे। SC ST कॅटेगरीसाठी, फिमेलसाठी कोणती प्रकारची फी नाहीये। मेल फिमेल कॅन्डिडेट दोघंही अप्लाय करू शकता ह्या भरतीसाठी। त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जर आपण बघितली तर तुम्ही इथं बघू शकता, 5 ऑगस्ट 2024 आहे। म्हणजे 5 ऑगस्टला लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची। ज्याला कोणाला फॉर्म भरायचा आहे तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन अप्लाय करा आणि फॉर्म भरून टाका। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं चेक करू शकता, अर्ज संपादित एडिट करण्याची तारीख म्हणजे जर तुमचा फॉर्म भरताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या तर तुम्ही 6 ते 8 म्हणजे 6 तारखेपासून 8 तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म दुरुस्त करू शकता, एडिट करू शकता। ओके, तुम्हाला पूर्णपणे मी स्क्रीनवरती पूर्णपणे माहिती दिली। आता आपण नोटिफिकेशन पीडीएफ बघू मित्रांनो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भरतीची नोटिफिकेशन पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही लिंक चेकआउट करू शकता। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, टोटल व्हॅकन्सी कास्टनुसार प्लस स्टेटनुसार वाटलेल्या आहे। आता आपण सगळ्यात अगोदर आपल्याला महाराष्ट्र स्टेट बघायचं आहे। तुम्ही ते चेक करू शकता, मी वाटलंच तर हायलाइट करतो। हे OBC SC ST EWS कास्टसाठी म्हणजे वेगवेगळ्या कास्टनुसार वेगवेगळी व्हॅकन्सी दिलेली आहे। तुम्ही आता इथं नोटिफिकेशन पीडीएफ एकदा तुमच्या स्वतःच्या हाताने चेक करून घ्या। पण जर टोटल व्हॅकन्सीची जर बात केली तर इथं चेक करू शकता 3083 व्हॅकन्सी आहे। आता बाकी हे नोटिफिकेशन पीडीएफ मी तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये माहिती दाखवली, ही त्यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, तुम्ही इथे चेक करू शकता। आता जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल ऑनलाईन फॉर्म तर तुम्ही ह्या त्यांच्या गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता। तुम्हाला पूर्णपणे ह्या ऑफिशियल लिंक, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे याची डिटेल्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। मित्रांनो, या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसची जर आपण बात केली तर मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमचा कोणताही प्रकारचा एक्झाम होणार नाही, कोणताही प्रकारचं तुमचं फिजिकल होणार नाही। जे काय आहे ते सगळं तुमच्या 10वीच्या मार्कवरती डिपेंड आहे। म्हणजे तुमच्या 10वीच्या मार्क्सवरती तुमचं मेरिट लागलं जातं आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन केलं जातं। मित्रांनो, पूर्णपणे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती मिळाली असेल या भरतीबद्दल। जर आता याच्यामधून जर कोणताही टॉपिक जर मिस झालेला असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। बाकी मागच्या वर्षी कोणी फॉर्म भरला होता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो बघा,
भरपूर जागा आहे. जर कोणाला फॉर्म भरायचा आहे तुम्ही इझिली ऑनलाईन अप्लाय करू शकता. जर कोणाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर या स्क्रीनवरती नंबर दिलेला, तुम्ही त्या नंबरवरती मला मेसेज करू शकता. बाकी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर जा आणि ते सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, म्हणजे अशीच भरतीच्या माहिती अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तुमच्याकडे जर व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्या मित्रांची सुद्धा मदत होईल आणि ती सुद्धा पोस्ट भरतीमध्ये फॉर्म भरतील. बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.